वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमस्कार सर्वांना। आपण आता 5 प्रार्थना म्हटल्या। पहिल्यांदा अर्थातच वक्रतुंड महाकाय। कुठल्याही आपल्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये सुद्धा विघ्न येऊ नये असं आपल्याला वाटलं, म्हणून पहिलं वंदन आपण विघ्नहर्त्या गजाननाला केलं। दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि आमच्या जीवनात प्रकाश फुलवला, अशा सद्गुरूंना माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे। तिसरं वंदन मी वाणीची देवता शारदा मातेला केलं, कारण आपला हा जो संवाद होणार आहे तो वाणीच्या माध्यमातून होणार आहे। हा संवाद आहे, हे व्याख्यान नाही आहे, हा संवाद आहे। आणि ह्याच्यामध्ये आजचा जो संवाद आहे तो तर कथारूपाने आहे। त्यामुळे जशी एखादी आजी आपल्या गोष्टी सांगते तशाच आपण आज कथा ऐकणार आहोत। त्यामुळे हा संवाद आपण साधणार आहोत आणि ह्या संवादातनं आपण हे शिवलीलामृत नक्की काय आहे, त्याचं स्थान काय आहे, ते कुणी कुणाला सांगितलं, कुणी त्याचं लेखन केलेलं आहे आणि त्याचा लाभ काय होणार आहे, त्याच्यातल्या कथांमधनं शिवशंकराची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। म्हणून तिसरं वंदन मी वाणीची देवता शारदेला केलेलं आहे। चौथं वंदन कैलास राणा शिवचंद्रमौळी, सगळ्यांना परिचित असा शंकराच्या स्तुतीचा श्लोक आहे। आणि 5वं वंदन ज्या मंदिरात आपण आज इथे जमलेलो आहोत त्या मृत्युंजय मंदिरातला जो मृत्युंजय जप आहे, त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम, अशा ते मृत्युंजयाचा जप सुद्धा आपण करून आणि आजच्या विषयाला सुरुवात करणारच आहोत। अर्थातच आपण सगळे श्रोते इथे इतक्या बहुसंख्येने जमलेले आहात, त्यामुळे तुम्हालाही मी वंदन करत आहे। कारण वक्ता तो वक्तानो हे श्रोते विण, तुम्ही नसतात तर मी कुणासमोर बोलले असते। त्यामुळे तुम्ही आहात आणि तुमच्या प्रत्येकाच्या श्रोत्याच्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला वंदन करत आहे, आपले आशीर्वाद मागत आहे आणि आजच्या विवेचनाला सुरुवात करणार आहे। आज आपण बोलणार आहोत ते शिवलीलामृताबद्दल। खरं तर असं व्याख्यान म्हणजे मी तरी कुठेही ऐकलेलं नाही। शिवलीलामृत अनेक विषय असतात, भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, शंकराचार्य, ही सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकली असतील, पण शिवलीलामृताचं व्याख्यान असं कुठेही झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाहीये। पण जेव्हा मी याचा अभ्यास केला तेव्हा त्याच्यातल्या अनेक गोष्टी मला फारच भावल्या आणि त्यामुळे त्या आपण कुणाशी तरी शेअर कराव्यात असं वाटलं आणि म्हणून हा व्याख्यानाचा हा प्रपंच आपण केलेला आहे। या शिवलीलामृतामध्ये आजपासून 6 दिवस आपण जो अभ्यास करणार आहोत तो चतुरंग अभ्यास आहे। लक्षात घ्या, चतुरंग आपण अभ्यास करणार म्हणजे कसा, तुम्ही म्हणाल चतुरंग म्हणजे नेमकं काय आहे? 4 अंगाने आपण अभ्यास करणार। म्हणजे त्याच्यातल्या कथा आपल्याला बऱ्याचशा कथा परिचित आहेत। म्हणजे अगदी व्याधाची कथा असेल, महानंदेची कथा आहे, चिलया बाळाची कथा आहे, काही अपरिचित सुद्धा कथा असतील। अशा सगळ्या कथांचा अभ्यास करणार। आणि कथा कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला कथा आवडतेच। आपलं वय कितीही वाढलं तरी कथा गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडतं। त्यामुळे शिवलीलामृताचा मुख्य जो भाग आहे, 60% भाग आहे
तो सगळा कथांचा आहे. त्यामुळे कथांचा आनंद तर आपण नक्कीच घेऊया. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की याच्यात फारसं तत्त्वज्ञान नाही आहे. म्हणजे ज्यांना तत्त्वज्ञान फारसं आवडत नाही किंवा जड विषय आवडत नाही त्यांनाही हा विषय निश्चितच आवडेल ह्याची मला खात्री आहे. दुसरा याच्यातला विषय आहे तो म्हणजे थोडा शास्त्रार्थ आहे याच्यात. पण नुसतंच नाही आहे हे सगळं. जे शिवलीलामृत आहे ते नुसतंच नाही आहे, तर शास्त्र वचन आहेत आणि त्याच्यातलीही काही तुमच्या ओळखीची असतील. पण त्याच्यामध्ये गीता आहे, त्याच्यामध्ये उपनिषद आहे, त्याच्यामध्ये योग वासिष्ठ आहेत. अशी शास्त्र वचनं पण अतिशय सोप्या भाषेत सांगितलेली आहेत. तिसरी मला स्वतःला आवडणारी गोष्ट म्हणजे याच्यातलं वाङ्मयीन सौंदर्य. या शिवलीलामृताचे जे शब्द आहेत, ज्याच्यातली जी रचना आहे, ज्याच्यातलं जे वाङ्मय आहे, त्याची शब्दरचना इतकी उत्तम आहे की त्या जशी काही पूर्वी कोडी घालायचो आपल्या पूर्वी वाड्यामध्ये किंवा आपण घरोघरी कोडी घालायची. आणि कोडी घालणं हे एक प्रकारची बुद्धीला चालना देणं आहे. पूर्वी आमची आई आजी कोडी घालायची की घमघमाटा विषाचा काटा, सोन्याच्या देवळात रुपयाच्या घंटा. म्हणजे काय? फणस. अटक्यात लोटकं, लोटक्यात नाही, 12 कोस गेलं सांडत नाही, काय नारळ. अशा कोडी घालायची पद्धत. आता कुठे आपण कोडी घालतो? आता सगळ्यांच्या हातात तो एक मोबाईल असतो, नाही तर सगळे TV पुढे बसलेले असतात. या कोड्यामुळे काय होतं? काव्यशास्त्र विनोदाची आपली ओळख होते. त्यामुळे अशी कोडी ह्याच्यात खूप आहेत. म्हणजे नावच शंकराची इतकी नावं आहेत. अशा अंगाने जरी आपण अभ्यास केला, नुसती शंकराची नावं, तरी फार मोठं त्याच्यातनं आपल्याला काहीतरी प्राप्त होणार आहे. हे तिसरं अंग झालं. आणि चौथं अंग आहे उत्कट भक्तीचं. या उत्कट भक्तीच्या माध्यमातून तो शिवशंकर कसा प्रसन्न होतो? आपल्या सगळ्यांनाच माहिती की शिवशंकर हा भोळा सांब आहे. भोळा सांब आहे आणि तो कसा आहे? आशुतोष आहे. आशुतोष या शब्दाचा अर्थ काय? आशु म्हणजे चटकन आणि तोष म्हणजे संतुष्ट होणार. चटकन संतुष्ट होणार आहे. त्याला एक बिल्वदल व्हायला तरी तो संतुष्ट होतो, इतका आशुतोष तो आहे. त्यामुळे त्याची भक्ती कशी करायची आणि थोडीशी भक्ती केली तरी तो भरभरून फळं कशी देतो, हा चौथा भाग आहे. म्हणजे बघा, 4 अंगांनी आपण ह्या शिवलीलामृताचा अभ्यास करणार आहोत. कथेच्या अंगाने, शास्त्राच्या अंगाने, भाषेच्या अंगाने आणि भक्तीच्या अंगाने असा आपण हा 6 दिवस आजपासून रविवारपर्यंत 3 ऑगस्टपर्यंत आपण हा सगळा अभ्यास करणार आहोत. आणि त्याचा आनंद तर नक्कीच घेणार आहोत. म्हणजे 6व्या दिवसाच्या शेवटपर्यंत तुमच्या पदरात काही ना काहीतरी निश्चितच पडलं असेल याची मी अगदी खात्री देते. आता प्रत्यक्ष शिवलीलामृताकडे वळूया. कुठे स्थान? कुठे शिवलीलामृताला स्थान तरी कुठे? तर असं म्हटलं जातं की जसं वेद आहेत, उपनिषद आहेत, तशी पुराणं आहेत. आपल्याकडे 18 पुराणं आहेत. माहिती आहेत का? 18 पुराणांची नावं आपल्याला माहिती आहेत का? साधारण माहिती आहेत. पण एक तुम्हाला आता एक आपण युक्तीच बघूया. 18 पुराणांची नावं लक्षात कशी ठेवायची त्याची एक युक्ती आहे बरं का. असं म्हटलेलं आहे, मद्वयम भद्वयम व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. बघा आता सांगते. मद्वयम, मद्वयम, द्वयम म्हणजे 2. मची 2 पुराणं आहेत. मची कुठली पुराणं आहेत? तर महेश्वर आहे आणि मद्वयम म्हणजे 2 पुराणं आहेत. भद्वयम म्हणजे भागवत आहे पुराण आणि अशी 2 आहेत. व्रत्रयम म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मविवर्त पुराण आहे. वची 3 चतुष्टयम 4 पुराण आहेत. वैकुंठ पुराण, वामन पुराण, वराह पुराण अशी आहेत. अनापलिंग कुस्कानी. म्हणजे अग्नी, ना म्हणजे नारद, प म्हणजे पद्म, लिंग म्हणजे लिंग पुराण आहे, कु म्हणजे कूर्म पुराण आहे आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. अशी पुराणं आहेत. अशी 18 पुराणांची नावं लक्षात ठेवण्याची ही युक्त आहे. मद्वयम भद्वयम व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. आता ह्याचे सगळ्याचे रचयिता कोण आहेत? तर वेदव्यास हे त्याचे रचयिता आहेत. आणि पुराणामध्ये काय सांगितलंय? पुराणामध्ये तसंच तत्वज्ञान फारसं नाही आहे. त्याच्यामध्ये राजा, ईश्वर, गुरु, संत यांच्या लीला कथांचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. अशी ही पुराणं आहेत. आता या पुराणामध्ये स्कंद पुराण जे आहे, अनापलिंग कुस्कानी आपण म्हटलं ना, स्कंद पुराण आहे. त्याच्यामध्ये 81,000 श्लोक आहेत. 81,000 श्लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये धर्म आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, योग आहे, सदाचरण आहे, ह्याचं सगळ्याचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. अशा स्कंद पुराणामध्ये त्याच्यामध्ये 8 खंड आहेत. थोडंसं आता पहिले टेक्निकल आपण बाजू समजून घेऊ,
आणि मग प्रत्यक्ष शिवलीलामृताला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये जे 8 खंड आहेत, म्हणजे महेश्वर खंड आहे, वैष्णव खंड आहे, ब्रह्मोत्तर खंड आहे, काशी खंड आहे, अवंती आहे, प्रभास आहे, अंबिका आहे. अशा 8 खंडांपैकी जे ब्रह्मोत्तर खंड आहे त्याच्यामध्ये 22 अध्याय आहेत. आणि या 22 अध्यायापैकी जे 14 अध्याय आहेत त्या 14 अध्यायांना शिवलीलामृत असं म्हटलेलं आहे. आता हे जे त्याचे परत 3 उपखंड आहेत असं हे शिवलीलामृत आहे. आता हे झालं पुराणातलं, हे सगळं संस्कृत भाषेत आहे. ते आता आपल्या मराठीपर्यंत कोणी आणलेलं आहे तर ते आहेत श्रीधर स्वामी नाझरेकर. हे श्रीधर स्वामी नाही बरं का, समर्थ संप्रदायातले जे श्रीधर स्वामी आहेत ते नाही, त्याच्याही पूर्वी झालेले जे श्रीधर स्वामी आहेत त्यांचं आडनाव आहे नाझरेकर. हे नाझरेकर समर्थांचे समकालीनच आहेत. त्यामुळे समर्थ पंचायतन म्हणतात बरं का. समर्थांचे जे 4 मित्र होते समकालीन होते आणि त्यांचं जे पंचायतन आहे त्याच्यामध्ये रंगनाथ स्वामी निगडीकर आहेत, जयराम स्वामी वडगावकर आहेत, केशव स्वामी भागानगरकर आहेत, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आहेत, असे 4 आणि समर्थ यांचं पंचक आहे. त्याच्यातले जे रंगनाथ स्वामी आहेत त्यांचं, आणि हे रंगनाथ स्वामींचा जो पुतण्या आहे तो पुतण्या, त्याचं नाव पहिल्यांदा काहीतरी वेगळंच होतं. आणि तो मुलगा जो होता त्यांचा पुतण्या, तो मुलगा होता तो थोडा मूक होता, गतिमंद होता, म्हणजे थोडी कमी बुद्धी होती त्याला, असा मुलगा होता. पण या एकूण घरची परिस्थिती सुद्धा अतिशय हलाखीची होती. आणि मग या पुतण्यावर त्याच्या काकांनी म्हणजे रंगनाथ स्वामींनी कृपेचा वर्षाव केला आणि त्याला अनुग्रह दिला, त्याला दीक्षा दिली आणि त्याला तत्काळ ज्ञान प्राप्ती झाली. अनुग्रहाच्या सुद्धा 3 पद्धती आहेत, स्पर्श दीक्षा, दृष्टी दीक्षा, मंत्र दीक्षा, अशा अनेक पद्धती आहेत. याने नुसती दृष्टीने आणि स्पर्शाने त्याला दीक्षा दिली आणि त्याला ज्ञान प्राप्ती झाली. आणि ह्या श्रीधरांनी, आता त्यांना आपण श्रीधर कवी म्हणूया, अशा श्रीधर कवीनी पुढे पांडव प्रताप आहे, भागवत आहे, रामविजय आहे, विठ्ठल महात्म्य आहे, आदिशक्ती लीला चरित्र, अशी अनेक काव्य लिहिली आहेत. आणि त्याच्यातलंच एक आहे शिवलीलामृत. समजलात, आपल्याला पार्श्वभूमी समजली. पण योगायोगाची गोष्ट अशी आहे की हे श्रीधर कवी होते ते पक्के वैष्णव होते, पंढरपुरात राहणारे होते, विठ्ठल भक्त होते. असे विठ्ठल भक्त असून सुद्धा शैव उपासकांमध्ये जो ग्रंथ अतिशय लोकप्रिय आहे ते शिवलीलामृत एका वैष्णवाने लिहिलेलं आहे. म्हणजे विरोधाभास आहे, पण बघा त्यांची शिवभक्ती सुद्धा किती आहे असंही म्हणता येईल त्याच्यात. आता हे सगळं शिवलीलामृताचं वाचन कसं करायचं, आम्हाला वाचायची इच्छा आहे. कसं वाचन करायचं तर नेहमी स्नान करूनच शिवलीलामृताचं वाचन करायचं, शक्यतो पारोशाने नाहीच. स्नान करून शुचिर्भूत होऊन पवित्र स्थानी आराध्य देवतेसमोर, नदी किनारी किंवा वृक्षवेलीच्या सानिध्यात, एखाद्या झाडाखाली पाराखाली असं बसून त्याचं पारायण करावं. समोर काय ठेवायचं तर शक्य झालं तर भगवान शंकराची, त्यांचंही पंचायतन आहे, त्यांची प्रतिमा ठेवावी. पंचायतनमध्ये काय आहे, भगवान शंकर आहे, माता पार्वती आहे, कार्तिकेय आहे, गणपती आहे आणि नंदी आहे, असं पंचायतन ठेवून त्याच्या समोर शिवलीलामृताचं वाचन करावं. किंवा नुसतं शिवलिंग ठेवलं तर अधिक आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्र चित्त होतं असंही म्हटलेलं आहे. आता हे करत असताना कपडे कुठले घालावेत तर स्वच्छ शुभ्र पांढरे धूत वस्त्र नेसून सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करावं. असं जर केलं आणि यज्ञोपवीत, ब्राह्मणांनी यज्ञोपवीत निश्चितच धारण करावं. गळ्यामध्ये रुद्राक्षमाला घालून जर का पठण केलं तर त्याचा अधिक लाभ आहे. अंगाला भस्मचर्चन केलं तर अधिक त्याचाही लाभ आहे. लावताना कपाळावर त्रिपुंड्र लावावं, असे 2 आडव्या बोटं आणि 1 उभं असं त्रिपुंड्र लावावं असंही म्हटलेलं आहे. सुवासिनी, आणि इथे स्त्री पुरुष असा भेद नाहीये बरं का, स्त्रियांनी सुद्धा करायला हरकत नाहीये. अगदी सधवा किंवा गतधवा असल्या तरी सुद्धा चालणार आहे. पण कसं करायचे तर सुवासिनींनी सौभाग्यालंकार धारण करावे, पण फक्त रजो धर्माचा कालावधी फक्त टाळायला सांगितले, बाकी कुणालाही हे करायला अजिबात हरकत नाही. आणि हे करत असताना शिवलीलामृताचं पठण किंवा वाचन करत असताना शक्यतो धोत्र्याची फुलं, पांढरी फुलं किंवा बिल्वदला किंवा कवठ ह्याचा वापर करावा त्याला अर्पण करण्यासाठी.
आता बिल्वदलं कुठली वापरावीत? आपल्याकडे दारात तर पुष्कळ विकायला आहेत, शक्यतो विकतची बिल्वदलं नाही, आपण खुडलेली बिल्वदलं आणायची. आता हे शक्य नाही, आपल्याला शहरात तर शक्यच नाहीये, पण बिल्वदलं निवडताना सुद्धा कशी निवडायची, तर की त्याच्यावर कुठलाही डाग नको. किड्यांचे सुद्धा डाग पडलेले असतात, त्याला कुठलाही डाग नको. डागाला इथे चक्र म्हटलेलं आहे, किंवा त्या बिल्वदलाच्या देठापाशी एक गाठ असते, त्याला वज्र म्हटलेलं आहे. असं वज्र नको, चक्र नको, हिरवगार बिल्वदल असावं. एक असलं तरी चालेल. खरं तर अशी 108 बिल्वदलं व्हावीत, पण आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण असा आग्रह धरू पण नाहीये. एक बिल्वदल व्हायला तरी सुद्धा चालेल. असं ते असावं, अखंड असावं, ते अछिद्र असावं, अलांछन असावं, असंही म्हटलेलं आहे. आता स्त्रियांनी वेदोक्त पद्धतीने करू नये, ते स्मार्त पद्धतीने करावं. आणि सौभाग्य अलंकार व्हायचे झाल्यास दुसऱ्या सुवासिनीकडनं ते वाहून घ्यावेत, असंही म्हटलेलं आहे. आता मूळ पोथी जी आहे, आपण शिवलीलामृत जी पोथी बघणार आहोत, त्याच्यामध्ये इतकी मंत्रमयता आहे, त्याच्यात आपण अजिबात बदल करायचा नाही. म्हणजे आपण काही अक्षरं त्याच्यातली बदलायची नाही, जसंच्या तसं वाचायचं. कारण त्याच्यामध्ये त्या लेखकाची किंवा त्या ऋषींची, त्या संताची शक्ती लागलेली असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण कुठलाही बदल न करता जसं आहे तसं वाचावं. कदाचित आपल्याला वाटतं की हे अशुद्ध आहे, आपण दुरुस्त करावं. नाही नाही नाही, करायचंच नाहीये, जसं आहे तसं वाचायचं. असं शिवलीलामृत वाचायचं. आता खरं तर श्रावण मास आहे, काय सुंदर योग आलाय आज बघा. श्रावण मास आहे, नागपंचमी आज, शंकराचं आवडतं म्हणजे नागपंचमी आहे. आपण कुठे बसलेले आहेत? तर मृत्युंजयाच्या मंदिरात बसलेले आहेत. म्हणजे सगळा योग अगदी सुंदर साधून आलेला आहे. त्यामुळे आज सुरुवात आपण बाकीच्या प्रार्थना तर केल्याच आहेत, पण आपण नागाची सुद्धा प्रार्थना करूया, नागाला एक वंदन करूया नागपंचमीच्या निमित्ताने. आणि तेवढ्या श्लोकानंतर आपण प्रत्यक्ष शिवलीलामृताला सुरुवात करूया. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभंच कंपलम शंखपालम धृतराष्ट्रंच तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनः सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. असं आपण नागाला पण वंदन केले नागपंचमीच्या निमित्ताने. शंकराचं आवडतं चिन्ह आहे ते नागाचं. अशा सगळ्यांना वंदन करून आता प्रत्यक्ष आपण शिवलीलामृताच्या पठणाला प्रारंभ करणार. एकूण केवढं शिवलीलामृत आहे? तर एकूण 15 अध्याय आहेत, पण त्याच्यातले 14 महत्वाचे. कारण 15व्या अध्यायामध्ये सगळ्याचं सार सांगितलेलं आहे. त्यामुळे 14 अध्याय आपल्याला 6 दिवसात पूर्ण करायचे. 6 दिवसात 14 अध्याय म्हणजे थोडी घाईच होणार आहे. एका दिवशी खरं तर एकच अध्याय पाहिजे, म्हणजे 14 दिवस आपल्याकडे पाहिजे, पण तेवढे शक्य नाहीत आजकालच्या धकाधकीच्या जीवनात. एवढं शक्य नाहीये. म्हणून आपण 6 दिवसामध्ये 14 अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्याला थोड्या उड्या माराव्या लागणार आहेत. ज्याला म्हटलेलं वाङ्मयाच्या भाषेत त्याला म्हटलेलं मंडूक प्लुती. मंडूक म्हणजे बेडूक. जशा उड्या मारतो ना, तशा थोडे थोडे श्लोक गाळून आपण उड्या मारणार आहोत, पण कथा मात्र निश्चितच समजून घेणार. कारण हे सगळे वाचन आपल्याला शक्य नाहीये, पण ह्या उड्या मारत जाणार आहोत. पण त्याच्याच बरोबर आपल्याला वाङ्मयीन सौंदर्य मात्र नक्कीच समजून घ्यायचंय. त्यामुळे जिथे जिथे त्या श्रीधर कवींची प्रतिभा दिसतेय, त्यांचं जे लालित्य आहे ना, पदलालित्य जे आहे ते फार विशेष आहे. त्यामुळे ते मात्र आपण निश्चितच अभ्यासणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. कथेचा आपण नक्कीच आस्वाद घेणार आहोत. करायची मग सुरुवात आपण. आणि रोज थोडं थोडं मी शिवलीलामृताच्या इतर गोष्टींबद्दलही बोलणार आहे. आणि आता मात्र प्रत्यक्ष शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया आपण. अथ श्री शिवलीलामृत या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये 148 ओव्या आहेत. 148 ओव्या, 148 मिनिटं म्हटलं तरी आपला वेळ संपून जाईल. ते सगळं घेणार नाही. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, आदि अनादि मायातीताय नमः, असं सगळ्यांना वंदन केलेलं आहे. आता प्रत्यक्ष सुरुवात करूया आपण ओव्या वाचायला. थोड्या थोड्याच वाचणार आहे, पण बघूया. ओम नमोजी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु. शंकरांना काय म्हटलेलं आहे? हेरंबतात. बघा, आता इथपासून सुरुवात झाली. शंकर म्हणायला काय हरकत होती, पण थोडा असं हेरंबतात. इथे गणपतीचंही वंदन आहे, कारण पहिली ओवी आहे ना,
त्यामुळे गणपतीला वंदन आहे आणि हिरंबाच्या तातांना वंदन आहे. पुढे म्हटलेलं आहे भक्त वल्लभ तू हिमनग जामात. कोणाला वंदन केलंय? तू भक्त वल्लभ आहे, भक्तांना प्रसन्न होणार आहेस आणि हिमनग जामात आहेस. हिमनग हिमालयाचा जावई आहेस. बघा आता किती सुंदर सुंदर शब्द वापरलेत. भाललोचन नीलग्रीव उमानाथ. भाललोचन, या इथे भाळावर त्याचं लोचन एक डोळा आहे. नीलग्रीव, नीलकंठ आपल्याला माहिती, पण इथे शब्द वापरलाय नीलग्रीव उमानाथ. मस्तकी स्वर्धुनी विराजत. मस्तकावर गंगा आहे, स्वर्धुनी म्हणजे गंगा आहे. पुढे म्हटलेलं आहे पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी. दक्ष मख विध्वंसक, सगळ्यांना संदर्भ कळलाय. दक्ष यज्ञाचा ज्यांनी विध्वंस केला असा तो आहे. असं शंकराची अनेक विशेषणं वापरलेली आहेत. आणि आता वंदन करताना त्याच्या 12 ज्योतिर्लिंगाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंग पहिल्या, हे सगळं जे मंगलाचरण आहे ना, या मंगलाचरणामुळे काय होतं, आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होतं. आणि या मंगलाचरणामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा फार सुंदर अगदी आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. कसं काय म्हटलेलं आहे? व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मद गर्व भंजन अजितलू. पहिल्यांदा ओंकार म्हणजे ओंकार महाबळेश्वराचा उल्लेख आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे? अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जैनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी. उज्जैन्याम महाकाल. बघा आता सगळ्या आपल्या 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. दुरितांतक वैश्वानर जो निज जनचित्त चकोर चंद्र वेणुपवर महत पापहर घृष्णेश्वर सनातन. जो घृष्णेश्वराचा उल्लेख आहे. जो उमा हृदय पंचकीर. काय शब्द वापरलाय बघा? जो उमा हृदय पंचकीर. उमेच्या हृदयाचा पिंजरा बनवलाय. पंज म्हणजे पंजर बनवलेला आहे. आणि या पंजरामध्ये सापडलेला जो कीर म्हणजे पोपट आहे म्हणजे शंकर. उमा हृदय पंचकीर. आणि तो कसा आहे? जो निज जन हृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी तो. कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या. अशा सगळ्या याचं वर्णन केलेलं आहे. आता बघा प्रत्येक समास प्रचुर, ही संस्कृत प्रचुर भाषा आहे. पुढे म्हटलेलं आहे बघा वृत्रारी शत्रुजनक वरदायक. नाहीच काही कळलंच नाही. वृत्रारी शत्रुजनक वरदायक काहीही कळलं नाही. हे शंकराचं नाव आहे, आम्ही कधीच ऐकलं नाही. म्हणजे काय आहे? तर वृत्रासूर आहे. वृत्रासुराचा वध केला ना, त्याचा अरी, वृत्राचा अरी म्हणजे कोण आहे? इंद्र. या इंद्राचं वृत्रारी शत्रू. आता या इंद्राचा शत्रू कोण आहे? इंद्राला कोणी पराभूत केलं? तर इंद्रजिताने. रावणाच्या मुलांनी त्याला पराभूत केले इंद्रजिताने. त्यामुळे वृत्रारी शत्रू कोण झाला? इंद्रजित. त्याचा जनक कोण आहे? रावण. त्याला वर देणारा कोण आहे? रावणाला वर देणारा शंकर. असा उलटा घास घेतलेला आहे. समजते ना? वृत्रारी शत्रू जनक वरदायक म्हणजे शंकर. बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अद्भुत जो. पुढे त्र्यंबकेश्वर आहे, केदार आहे, मल्लिकार्जुन आहे, असे अनेक आहेत. आता शेवटी रामेश्वराचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे जो शक्रारी जनकांतक प्रियकर. शक्रारी जनकांत प्रियकर. शक्र म्हणजे इंद्र, त्याचा शत्रू इंद्रजित. शक्रारी त्याचा जनक म्हणजे पुन्हा रावण आहे. आणि त्याचा अंत करणारा तो आहे राम. आणि त्या रामाला प्रिय असणारा तो शंकर. बघा आता कुठलं गेलेलं आहे. शक्रारी जनकांतक प्रियकर म्हणजे शंकर. भुजा संतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर सद्गुरु. असा अनन्वय अलंकार वापरलेला आहे. आता ह्याचं वर्णन कसं करू असं झालेलं आहे श्रीधर कवीला. याचं वर्णन तरी कसं करू? कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा अणू कोठून. या पृथ्वीचं वजन करण्यासाठी तराजू आणू तरी कुठून? व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू.
हा आकाशाला साठवता येईल असं काही मला माझ्याकडे काही कंटेनर आहे का? नाही, शक्यच नाहीये. मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता? प्रकाश वया आदित्या दीप सरता केवी होय. आता मला शक्यच नाहीये तुझं वर्णन करणं, माझ्या म्हणजे क्षमतेचीच गोष्ट नाही, पण तरी सुद्धा मी तुझं वर्णन करायला धजावतोय. आता माझं हे ऐकून घे, असं त्याला विनंती केलेली आहे. आता कसं मी करतोय वर्णन करणं, खरं माझ्याच्याने शक्य नाहीये, पण तरी सुद्धा प्रयत्न, कारण माझ्या मनातला जो भक्तिभाव आहे ना, धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशी पात्र, सुरद्रुम लेखणी विचित्र करून लिहित कंजकन्या. काय काय केलंय बघा आता. धरणीचा कागद केलाय, पत्र म्हणजे कागद केलाय. कुधर कज्जल जलधी मशी पात्र, सगळ्या तरुवरांची लेखणी केली आहे, ते सगळी शाई त्या सागरामध्ये कालवलेली आहे. सुरद्रुम लेखणी विचित्र करून लिहित, कोण लिहितीये? कंजकन्या म्हणजे सरस्वती लिहितीये. आपल्याला शिवमहिम्नातलं मंत्र माहितीये सगळ्यांना. असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मूर्वी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम, तदपि तव गुणानां ईश पारन्न याती. तेच इथे सांगितलंय, मराठीत सांगितलंय, इतकं सुंदर लिहिलेलं आहे. त्यामुळे सरस्वती सुद्धा तुझा महिमा वर्णन करू शकत नाही, तर माझा काय पाड लागणार आहे. पण तुझी कृपा झाली तर ग्रंथरचना करणं कदाचित शक्य होईल. आणि कारण मी कसा आहे, मी मंदमती आहे, मी तुझा किंकर आहे आत्मसार्थक करण्यासाठी. पण मला हे शिवलीलामृताचं लेखन करण्याची इच्छा आहे. कशासाठी? कोणाला दाखवण्यासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, नाव होण्यासाठी नाही, माझ्या जन्माचं सार्थक व्हावं म्हणून मी हा शिवलीलामृत ग्रंथ लिहू इच्छितोय. तुझी कृपा आहे ना, तुझी कृपा झाली तरच हे शक्य होईल. असं हे विनंतीचं, याचनेचं, प्रार्थनेचं बोलणं ऐकून त्या दाक्षायणी प्रसन्न झाला आणि तो म्हणाला की तू प्रारंभ कर आणि मी तुला निश्चितच कृपा करेन. आणि एखादा विद्वान जसं लहान मुलाला अगदी बोटाला धरून शिकवतो, असा लिहायचा, तसं आता ही कथा मी तुझ्याकडनं लिहून घेईन. मात्र आता एक तुम्हाला विनंती श्रोत्यांना, की आता तुम्ही एकच गोष्ट मला द्यायची आहे, ते म्हणजे अवधान द्यायचंय. तुमचं जे अवधान आहे, लक्ष आहे, ते पूर्ण माझ्याकडे द्यायचंय, असंही त्यांनी म्हटलेलं आहे, श्रीधर कवींनी म्हटलेलं आहे. अशा या नैमिषारण्यामध्ये शौनकादी तपस्वी मुनींनी या सूताला अनेक प्रश्न विचारले, की तुम्ही आत्तापर्यंत अनेक ग्रंथ सांगितले, रामायण आहे, महाभारत आहे, भागवत आहे, आता तुम्ही आम्हाला शिवलीलामृत सांगावं. आणि मग ह्याच्यावर तो वेदव्यासांचा शिष्य असलेला सूत म्हणाला की आता ह्या शिवलीलामृत तुम्ही ऐका आणि पापांचे पर्वत सुद्धा जळून जातील असं म्हटलेलं आहे. आता आपण ह्या शिवलीलामृताला सुरुवात करणार आहोत. मधनं मी श्लोक वाचीन आणि मधनं आपण कथा मात्र सलग बघणार. सकळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर. आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं जपयज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणाल जपावा कोणता मंत्र? जपयज्ञ थोर आहे, पण आम्ही कशाचा जप करावा हे आम्हाला अजून कळलं नाहीये. तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीजासहित जपावा. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र सगळ्यांनी त्याचा जप करावा असं म्हटलेलं आहे. जसं नवग्रहात वासरमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलाकर अहोरात्र हाच जपती. कुणी जपावा हा मंत्र? कुणीही स्त्री शूद्र आदी करुनी हाच जप मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुनी दिवस रजनी जपावा. पण आणखीन एक ह्याचा नियम आहे. हा मंत्र आपल्याला जरी ठाऊक असला तरी सुद्धा शक्यतो तो गुरूंकडनं घ्यावा, गुरुदत्त मंत्र घ्यावा, त्याशिवाय त्याचा तितकासा प्रभाव पडत नाही. आणि हा मंत्र गुरूंकडनं घेतला तर मात्र निश्चितच प्रभावी होतो, असं त्या मंत्राचं सामर्थ्य सांगितलं. आता मंत्र कळलाय आपल्याला. नुसता नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे, ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे, इथपर्यंत आपल्याला कळलंय. आता मुख्य कथेला सुरुवात करणार आहोत. आता मात्र सगळ्यांनी लक्ष द्यायचे. मथुरा नावाची नगरी होती. लक्ष द्या, मथुरा नावाची नगरी होती. यादव वंश होता. तिथे एक दाशार्ह राजा होता. अतिशय चांगला होता, उदार होता, सुलक्षणी होता, प्रजाहित दक्ष होता. त्याचं यश, कीर्ती, महिमा सर्वत्र पसरलेला होता. जणू काही शुक्ल पक्षातल्या द्वितीयेची कोर
एक 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 कलेने वृद्धिंगत व्हावी तशी त्याची कीर्ती वाढत चाललेली होती. ऐश्वर्य वाढतं चढतं होतं, दानशूर होता, असा हा राजा होता. आणि त्याचा विवाह होत. त्याची कांता कोण आहे? त्याची पत्नी आहे कलावती. त्याचा विवाह जिच्याशी होतो ती कलावती कशी आहे? स्वरूप सुंदरी आहे, गुणवती आहे, मृदू भाषणी आहे, कोकिळ कंठी आहे. इथे फार सुंदर शब्द वापरलाय बरं का. मला तर शब्दांचंच फार गंमत वाटते. कोकिळ कंठी आपण वापरतो, इथे त्यांनी म्हटलंय पिकस्वरी. पिक म्हणजे कोकिळ आणि स्वर म्हणजे पिकस्वरी म्हणजे कोकिळ कंठी. आवाजही छान आहे, हंस गती आहे, सिंह कटी आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आता कलावती कशी होती हे निश्चितच आपल्याला लक्षात येईल. चंद्रमुखी होती, लांब सडक केस होते, दात अगदी हिऱ्याप्रमाणे चमकणारे असे दात होते. आता तिचं लग्न झालं. नूतन आणली परणून, शब्द नवीन नवीन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परणून म्हणजे विवाह करून. परिणय किंवा परिणिता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परिणिता म्हणजे नवविवाहिता. आता ही तिचा विवाह झालाय. नूतन आणली परणून, मनस्थिते आकर्षिले रायाचे मन. त्या रायाचं मन आता तिच्याकडे आकर्षित झालं, साहजिकच आहे. बोलावू पाठवले प्रीती करून, परी ते न येची प्रार्थिता. पण ती येतच नव्हती. तिला खूप बोलावणं पाठवलं की अगं ये ना, पण ती येईच ना. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृप मानस मीन, या लागी दाशार्ह राज उठवून, आपणची गेला तिज पाशी. तोच तिच्याकडे गेला, पण त्याला अगदी राहावे आता तिच्या शिवाय. आता म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनुवृक्षासी आलिंगी, उत्तम पुत्र फळ प्रसविसी जगी, अत्यानंदे सर्व. आता आपल्या दोघांचं मिलन झालं की तुला उत्तम चांगले मुलं होतील असं वगैरे तो तिच्याशी बोलतोय. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी, म्हणे म्या उपासीला चंद्रमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. नाही रे, मी तुझ्या बरोबर मिलन नाही करू शकत, कारण मी व्रतस्थ आहे. मी चंद्रमौळीचं भजन करते आहे, मी व्रत घेतलेलं आहे. आणि तुला माहिती आहे का, मिलन प्रसंगी दोघांचीही प्रसन्नता असेल तरच ते मिलन यशस्वी होतं. समजा हे दोघंही प्रसन्न नसतील तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि म्हणून हा दाशार्ह राय पण तो ऐकेच ना. तो इतका कामातूर झाला आणि त्यांनी आलिंगन तिला दिलं आणि त्याला जोरात चटका बसला. इतका चटका की जणू काही एखादी तांब्याची काम त्याला मिठी मारावी असा त्याला जोर, खूप चटका बसला. कारण तिचं शरीर अतिशय तप्त झालं होतं. आता हे कसं काय, इतकं तुझं शरीर तापलेलं कसं, असा प्रश्न त्या कलावतीला विचारला. तेव्हा तिने सांगितलंय की माझे गुरु दुर्वास यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. तो अतिशय पवित्र मंत्र जपता जपता मी अगदी पावन झाले. माझं पाप पूर्ण नाहीसं झालं, त्यामुळे माझं अंग शीतल झालं. पापामुळे उष्णता वाढते आणि जेव्हा पाप निघून जातात तेव्हा अंग तिचं अगदी शीतल, अगदी गार झाले. पण तुला मग चटका कसा बसला, तर अभक्ष भक्षण केल्यामुळे तुझं शरीर हे पापाचं भांडार झालंय. त्यात तुझ्याकडनं शिवार्चन झालेलं नाही, शिवपूजा शिवभजन तू काहीही केलेलं नाहीयेस, मंत्र पठण केलं नाहीयेस. हे ऐकून त्या राजाला अनुताप झाला. त्याने कलावतीकडे विनंती केली की कशामुळे मग माझं अंग सुद्धा शीतल होईल आणि आपलं मिलन होऊ शकेल. तेव्हा तिने सांगितलं की हा जो मंत्र आहे, पंचाक्षरी मंत्र आहे, तो तू दुर्वास ऋषींकडनं घे. कलावती तो म्हणतो मग दुर्वास ऋषी कशाला, तूच दे ना मला मंत्र, तुला माहिती आहे ना, तूच मला शिकव. ती म्हणते नाही, पत्नीला हा अधिकार नाहीये पतीला शिकवण्याचा, हा मंत्र देण्याचा माझा अधिकार नाही. उलट तुम्ही माझे पती असल्यामुळे गुरु समान आहात. जरी तिने हे सगळं नाकारलं तरी तिने पतीचं जे स्थान आहे ते अबाधित ठेवलेलं आहे. त्यामुळे ती म्हणते की तुम्ही मला गुरु समान आहात, तुम्ही काय करा, गर्गमुनींची सेवा करा. गर्गमुनींची सेवा केली. पण यादव कुळातले श्रेष्ठ गुरु वशिष्ठ हे वामदेवांसारखे, त्यांना शरण जावं आणि त्यांची सेवा करा. तुम्ही गर्गमुनींची सेवा करा. आणि खरोखर हे कलावतीचं वचन ऐकून हा जो दाशार्ह राजा आहे तो गर्गमुनींच्या आश्रमात गेला, त्यांना साष्टांग नमस्कार केला, अनुग्रहाच्या अपेक्षेने हात जोडून तिथे उभा राहिला. त्यानंतर गर्गमुनींच्या सांगण्यावरून यमुनेच्या तीरावर येऊन त्या उभयतांनी स्नान केलं, शिवपूजन केलं, अभिषेक केला, दिव्य वस्त्र गुरुदक्षिणा देऊन गुरूंचा सन्मान केला आणि तो पंचाक्षरी मंत्र शिकून घेतला. गुरूंकडनं मिळाल्यामुळे
तो गुरुदत्त मंत्र प्रभावी झाला. आता हे सगळं झाल्यानंतर हा ओम नमः शिवाय हा मंत्र हा झाल्यामुळे अज्ञानाचा अंधार पूर्णपणाने नाहीसा झाला. आणि एक विशेष गोष्ट अशी झाली, जसजसा या मंत्राचा उच्चार हा राजा करायला लागला, एक अद्भुत गोष्ट घडली आहे बरं का. एक अद्भुत गोष्ट घडली आहे. त्याच्या शरीरातनं कोट्यावधी कावळे बाहेर पडले. आता हे आश्चर्यच आहे, शरीरातून कावळे कसे काय बाहेर पडले? कोट्यावधी कावळे. म्हणजे असं म्हटलेलं आहे, अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते धवा निघाले. म्हणजे कसे निघाले? एखादी लहानशी ठिणगी संपूर्ण अरण्य जसं भस्मसात करते, त्याप्रमाणे दाशार्ह राजाच्या शरीरातनं निघालेले कोट्यावधी कावळे जळून गेले. त्या कावळ्यांच्या जळण्याबरोबर त्याची अनंत जन्मीची महत्पाप भस्मसात झाली. हा त्या पंचाक्षरी मंत्राचा महिमा आहे. जितक्या वेळा त्याचं पठण केलं जाईल तितकी आपली पाप पूर्णपणाने निघून जातात असंही म्हटलेलं आहे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महत्पापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली असं म्हटलेलं आहे. असंख्य पाप त्यांनी केलेली होती. दाशार्ह राजा जरी प्रजावत्सल होता तरी त्याची दुसरी बाजू फार वाईट होती. म्हणजे अनेक गोष्टी त्याने केलेल्या होत्या. अभक्षभक्षण आहे, सुरापान आहे, गुरुनिंदा आहे, परदारागमन आहे, गोहत्या, धर्महत्या अशी पापं त्याच्याकडनं झाली होती. ही सगळी पापं त्याची पूर्वजन्मीची होती, आत्ताची नाही. ह्या जन्मात तो चांगलाच होता, पण पूर्वजन्मीचं जे प्रारब्ध असतं ना ते आपल्याला ह्या जन्मी भोगावं लागतं. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की मी एवढी चांगली वागते, मग माझ्या वाट्याला एवढं का संकट येतात, एवढं दुःख दारिद्र्य काय येतंय माझ्या वाट्याला? ते सगळं पूर्वजन्मी. तसं ह्या दाशार्ह राजाचं झालं होतं. ह्या जन्मी तो चांगला होता, पण मागच्या जन्मीची सगळी पापं होती. पण पाप आणि पुण्य यांचं कधी एकत्रितपणा होत नाही. पापाचं फळ भोगावंही लागतं आणि पुण्याचं फळही भोगावं लागतं. त्याचं पुण्यही होतं आणि म्हणून त्याला मनुष्य जन्म मिळाला, पण ही पापं होती त्यामुळे हे सगळं त्याला भोगावं लागलं. अशा रीतीने पापमुक्त झालेला दाशार्ह राजा आणि ती कलावती आपल्या राज्याला परतले आणि त्या पत्नीमुळे त्या पतीचा उद्धार झाला असं म्हटलेलं आहे. हा शिवमंत्राचा महिमा आहे. नुसता शिवमंत्र ऐकला म्हटला तरी सुद्धा आपली पापाचे पर्वतच्या पर्वत नाहीसे होतात असं म्हटलेलं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर दोघं आपल्या नगरीमध्ये परतले. अवर्षण, दुष्काळ, वैधव्य, रोग, मृत्यू या कुठल्याही गोष्टींना, वाईट गोष्टींना त्यांच्या राज्यात स्थानच उरलं नाही असं या पंचाक्षरी मंत्राचं महात्म्य आहे. असा हा पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. हा पहिला अध्याय जसं आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आहे, तसं आपण 14 अध्याय झाल्यानंतर एक अध्याय झाल्यानंतर एक मंत्र म्हणणार आहोत, एक स्तोत्र म्हणणार आहोत आणि मग लगेच पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार. मी म्हणते 12 ज्योतिर्लिंगांनी स्तोत्र ज्यांना येत आहे त्यांनी म्हणावं, नसेल येत तरी काही हरकत नाही. सौराष्ट्रे सोमनाथेंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु नागेशं रामेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता शिवलीलामृताचा दुसऱ्या अध्यायामध्ये सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या आवडीची व्याधाची कथा येणार. आता अध्याय 2 श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करून भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परिसासी लोह जाण संघटता सुवर्ण करी की.
आता काय सांगितलंय बघा, मागच्या पहिल्या अध्यायामध्ये त्या पत्नीने त्या पतीला सांगितलं की तू हा मंत्र म्हण, गर्गमुनींची सेवा करून वगैरे. मग त्यांनी तो मंत्र म्हटला, म्हणजे त्यांनी ते जाणून बुजून कर्म केलेलं आहे. पण आता इथे काय सांगितलंय की चुकून चेष्टेमध्ये सहज न कळत जरी तुमच्याकडनं मंत्र म्हटला गेला तरी तुम्हाला त्याचं फळ निश्चित प्राप्त होणार. काय सुंदर सांगितलंय, संकेते अथवा हास्य करून. सहज अगदी हसत खेळत चेष्टा करत जरी म्हटलं, उपहासाने म्हटलं, अगदी तुच्छतेने म्हटलं, भलत्या मिसे घडो शिवस्मरण, कुठल्याही निमित्ताने शिवाचं स्मरण घडलं, न कळता परिसासी लोह, संघटता सुवर्ण करी की. परिसाला लोह लागल्यावर सुवर्ण होणारच. मुद्दाम लावा, चुकून लावा, सहज जाता जाता धक्का लागला असंही लावला तरी परिसाला लोह लागल्यानंतर त्याचं सोनं होणारच. परीस शब्द कशावरनं आलाय माहितीये का? परीस माहितीये आपल्याला, परीस त्या पारस मणी म्हणतात हिंदीमध्ये त्याला. पण तो शब्द कशावरनं आलाय? तो खरं आहे तो स्पर्शमणी आहे. त्याचं खरं संस्कृत नाव आहे स्पर्शमणी. आणि हा स्पर्श केला की त्या मण्यामुळे त्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. किंवा एक वामन पंडितांचा एक सुंदर श्लोक आहे, न कळता पद अग्नी बरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक ताप भस्म करी तसे. अग्नीवर पाय पडला, मुद्दाम दिला, चुकून पडला, लहान मूल होतं, चुकून हात लावलाय अग्नीला तरी चटका बसणारच. नाही होते म्हातारे गृहस्थ आहेत, त्यांना कळलं नाही तिथे अग्नी आहे, सहज चुकून अहो नाही पण चटका बसणार. तुम्ही मुद्दाम करा, चुकून करा, अजाणतेपणाने करा, तुम्ही बाल असा वृद्ध असा, अग्नीला स्पर्श केला की चटका बसणारच. तितकंच परिसाला स्पर्श केला की लोखंडाचं सोनं होणारच 100% निश्चितपणाने. न कळता प्राशिले अमृत, परी अमर करी की यथार्थ. चुकून अमृताचं प्राशन केलंय पण तुम्ही अमर होणारच. औषधी नेणता भक्षित, परी रोग सत्य हरी की. चुकून औषध घेतलं, माहिती नाही आम्हाला, आम्ही काही वाचलं नाही त्याचं प्रिस्क्रिप्शन, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स. औषध घेतल्यात रोग बरा होणारच. हे जितकं म्हणजे सत्य आहे तसंच आहे. आता असं म्हटलेलं आहे की शिवनामाचा करीती कोल्हाळ, माझे उठविले कपाळ. एखादा जो नास्तिक म्हणून मनुष्य असतो त्याला हे आवडत नाही. काय तुम्ही ते ओम नमः शिवाय काय म्हणताय, ते जप काय करताय, माझं अक्षरशः डोकं उठलं त्या ह्यानी, असं जरी म्हणलात तरी सुद्धा ह्या असं म्हणण्याने, शिव शिव हर हर म्हणण्याने सुद्धा त्या शंकराची प्राप्ती होणारच आहे. तुम्ही कुठल्याही भावाने म्हणा, होणारच आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे, आपल्या मुलामुलींची नावं जर का शंकराची असली, समजा काही अगदी शिव असेल, शिवानी असेल, शिवलीला भवानी, किंवा मग उमाकांत, शशीधर, गंगाधर, सदाशिव, आशुतोष आता म्हटलं तसं, कुठलंही तुमच्या मुलाचं शंकराचं नाव असेल आणि तुम्ही हाका मारताना जर का त्याचं शंकर शंकर नाव घेतलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य लागणार आहे. म्हणजे बघा असं सांगितलं. आता इथे काय आहे, या दुसऱ्या अध्यायामध्ये एक गंमत आहे की पहिल्यांदा सिद्धांत मांडलाय आणि मग दृष्टांत देत आहे. हायपोथिसिस पहिल्यांदा मांडले आणि मग त्याचा एखादा प्रसंग विस्ताराने सांगणं म्हणजे हा अध्याय आहे. आता ह्या अध्यायामध्ये बघा असंही सांगितलंय की निरनिराळ्या प्रहरामध्ये तुम्ही शंकराचं नाव घेतलं तर त्याचे निरनिराळे फायदे. सकाळी नाव घेतलं वेगळं आहे, दुपारी घेतलं तर वेगळं आहे, संध्याकाळी घेतलं, रात्री घेतलं तरी वेगळं आहे. म्हणजे अगदी अथर्वशीर्षात सुद्धा आपण म्हणतो ना, सायम धियानो रात्री कृतम पापन नाशयती, प्रातर धियानो दिवस कृतम पापन नाशयती. तसंच आहे हे नाम सुद्धा. कधी घ्यायचं, कुठल्या प्रहरामध्ये घ्यायचं, त्याचे वेगवेगळे लाभ आहेत असंही म्हटलेलं आहे. त्याच्यातही जसं कपिला षष्ठी आहे, कपिला षष्ठी आपण म्हणतो बरं का, व्यवहारात आपण म्हणतो की अरे वा तू आज भेटलीस म्हणजे कपिला षष्ठीचा योग आला. पण एक्झॅक्टली कपिला षष्ठी म्हणजे काय आपल्याला माहिती नाहीये. भाद्रपद महिन्यामध्ये मंगळवारी जेव्हा षष्ठी येते तेव्हा ती कपिला षष्ठी येते आणि हा योग अनेक वर्षांनी, काहीतरी 63 वर्षांनी येतो असं म्हटलेलं आहे. पण ह्या योगापेक्षा सुद्धा शिवरात्रीचा योग हा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळे श्रेष्ठ ऋषी मुनी ह्या सगळ्यांनी महाशिवरात्रीचं तप आचरलेलं आहे. आणि महाशिवरात्री हा वर्षभरातला सगळ्यात श्रेष्ठ शिवपूजनाचा दिवस आहे.
आता एकदा अशीच गंमत झाली, महाशिवरात्रीच्या दिवशी काय घडलं. महाशिवरात्रीच्या दिवशी काय घडलं बघा. सर्वोत्तम दिवस आहे. आता आता कथेला प्रारंभ करूया. विंध्याद्रीवासी व्याध मृग पक्षी घातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेणे. विंध्य पर्वतामध्ये एक व्याध राहत होता, शिकारी पारधी राहत होता. तो कसा होता, पक्षी मारणं पशु मारणं हाच त्याचा व्यवसाय होता. मृग पक्षी घातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद, अतिशय निर्दयी होता, हिंसक होता. केले अपराध बहुतेणे, पुष्कळ अपराध केले, जे त्याच्या अपराधाला गणतीच नाही. आता तो रोजच्या सारखाच निघाला पारध्याला, त्या शिकारीसाठी सावज शोधण्यासाठी अरण्यात निघाला आणि संध्याकाळच्याच वेळेला निघाला. कसा निघाला, धनुष्य बाण घेऊन करी पारधीसी चालला दुराचारी पाश वागुरा कक्षेसी धरी कवच लेत हरित वर्ण. फार सुंदर वर्णन केलं श्रीधर कवीनी त्याचं. पारध करायला चाललेला आहे, पाश वागुरा, त्यांनी ते त्याचं जाळं घेतलेलं आहे, पाश म्हणजे तो फासा घेतलेला आहे. आणि कवच लेत हरित वर्ण, कपडे कुठले घातलेत, हिरव्या रंगाचे कपडे घातलेत. हिरव्या रंगाचे कशासाठी, कारण तो जंगलात चाललाय ना, अरण्यात चाललाय. आजच्या भाषेत म्हणायचं तर कॅमोफ्लॉज होतंय त्यांनी. त्यामुळे त्या अरण्याशी त्याचे वस्त्र जुळावीत अशी त्यांनी कपडे घातलेले आहेत. आता तो निघालेला आहे हिरवं कवच घालून. आणि काय काय केलंय, करी गोधांगुली त्राण आणि काही शस्त्र, त्यांनी त्या बोटामध्ये सगळं त्याचे ते अस्त्र शस्त्र घातलेली आहेत. घोरपणीच्या कातडीचे हातमोजे घातलेले आहेत पकडण्यासाठी पटकन. आणि आता सगळा तो निघाला. त्याचा रोजचाच दिवस आहे बरं का, अगदी रोजचा दिवस आहे. तेव्हा तो शिवरात्रीचा दिन, तो नेमका महाशिवरात्रीचा दिवस आहे. आणि यात्रा आली चहूकडून, सगळ्याकडनं यात्रा येत आहेत. शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची. तो त्याच्या घरातनं निघालाय अरण्याकडे. वाटेत एक शिवमंदिर लागलंय, तिथे अनेक ठिकाणून लोकांचे जथे येत आहेत, यात्रा येत आहेत. आता या शिवमंदिराला सुद्धा फार सजवले. महाशिवरात्र केवढा मोठा दिवस आहे. शुद्ध रचत गटवर्ण देवालय झळके शोभायमान, देवालयामध्ये सगळीकडे माळा लावलेल्या आहेत. गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्नजडित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग, स्फटिकाचं शिवलिंग आहे. भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्र घोषे. कोणी टाळ मृदुंग घेत आहे, कोणी भजन करतंय, कोणी कीर्तन करतंय. श्रोते टाळ्या वाजवत आहेत, हर हर शब्द सगळीकडनं ऐकू येत आहे. सगळे नाना परिमळ सुवास तेने दशदिशा दुमदुमल्या विषय, सगळीकडे सुंदर सुगंध सुटलेला आहे. धोत्र्याची फुलं आहेत, पांढरी शुभ्र फुलं आहेत, कवठाची फळं आहेत, असं सगळे त्याला वाहत आहेत. सगळीकडे कीर्तनाचा घोष चाललाय. आणि जे कीर्तन ऐकत नाही ते हर हर शिव शिव असं म्हणतायत. आणि सगळा परिसर दुमदुमून गेलाय. आता ह्या सगळ्या मंगलमय वातावरणाचा या व्याधाला त्रास व्हायला लागला, कटकट वाटायला लागली. हे काय चाललंय, काय या लोकांना काही उद्योग नाहीये का. शशीमुखा गर्जती भेरी त्याचा नादन माये अंबरी एवं चतुर्विधा वाद्ये नाना परी भक्त वाजविती आनंदे. सगळ्यांचं सगळं अगदी आनंदात चाललेले. तो तेथे व्याध पातला. हा आला तिथे. समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलिला विनोद. एक क्षणभर थांबला, काय चाललंय या लोकांचं. क्षणभर थांबला आणि म्हणतोय की काय हे लोक वेडेपणा करतायत बाबा. काय हर हर काय, शिव शिव काय, सांब सदा शिव काय, काय बोलतायत. आणि उपास काय करतायत, जागरण काय करतायत, काही अर्थ आहे का ह्याला. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीती उपोषण, चांगलं खायचं प्यायचं काहीतरी उपास काय करतायत. ऐसिया चेष्टा करीत तेथून काननाप्रती जात असे. तो म्हणलं मला काही याच्यात रस नाहीये, यांचं चालू दे, वेडेपणा चाललाय. एवढं चांगलं खायचं प्यायचं सोडून उपास काय करतायत. लोक गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे हर हर. लोक म्हणतायत याला ते अजिबात आवडलं. ते काय वेड्यासारखं बोलतायत, हर हर काय, शिव शिव काय असं म्हणत तो चाललाय बरं का. त्यांची चेष्टा करत चाललाय, हर हर शिव शिव असलं काय बोलतायत. सहज सव्य घालून शिव मंदिर घोर कांतारी प्रवेशला. सहज सव्य घातलंय त्यांनी, म्हणजे तो डावीकडनं गेलेला आहे.
म्हणजे आता तो हर हर म्हणतोय, शिव शिव म्हणतोय आणि प्रदक्षिणाही झाली त्याची. त्या मंदिराला सव्य घालून म्हणजे डाव्या बाजूनी चाललाय तो. वाचेसी लागला तोची वेध. आता वाणीला तोच वेध लागलेला आहे. विनोदे बोले शिव शिव शब्द. चेष्टेने म्हणतोय शिव 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 शिव. काय म्हणतायत? नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालले. आता घोरांदर सेविता वन. आता त्या वनामध्ये तो प्रवेश करतोय. पण तेव्हा काय झालं बघा. आता संध्याकाळी तो निघाला घरातनं. वनात प्रवेश करेपर्यंत रात्र झाली. पण रात्रीचं वर्णन आमचे श्रीधर कवी कसं करतात बघा. मी तुम्हाला म्हणते ना की त्या अंगाने सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. निशा प्रगटली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ. ब्रह्मांडाच्या करंड्यात जणू काही काजळ भरावं असा सगळीकडे दाट अंधकार. कारण अमावस्या जवळ आलेली आहे. काय सुंदर ब्रह्मांड करंड्यामध्ये काजळ भरावं अशी सगळीकडे रात्र पसरली आहे. की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारला किंवा काळ्या घोंगडीचा मंडप उभारावा अशी सगळी ही काळी रात्र आहे. विगत धवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी. जरी मंडित दिसे विधुगणी परी पतिहीन रजनी ते असं म्हणलेलं आहे. आता इतकी सुंदर वर्णन केलेलं आहे. असाच हा चाललेला आहे. याला काही त्या बाकीच्याशी घेणं देणं नाही. पण एखादी गोष्ट डोक्यात बसली की आपण सकाळी एखादं गाणं ऐकलं की तेच आपण गुणगुणत असतो. तसं आता ह्याने एकदा ते शिव शिव हर हर ऐकलंय. आता चाललंय शिव शिव हर हर. श्रद्धेने नाही बरं का, सहज चेष्टेने उपहासाने तुच्छतेने म्हणतोय शिव शिव हर हर चाललंय. ते सव्य घालून झालं. प्रदक्षिणा आपोआप घडलेली. आता वनामध्ये गेलाय. आता वनामध्ये सरोवर आहे आणि सरोवराच्या ठिकाणी काही झाड आहेत. पण त्यातल्या त्यात काटेरी झाड त्यांनी मुद्दाम निवडलं. कारण काय आहे, काटेरी झाडाच्या म्हणजे तिथे जरा सेफ असतं असं त्याला वाटलं. आणि म्हणून तो कुठे गेलेला आहे, ते नेमकं काटेरी वृक्ष होता, तो बिल्व वृक्ष होता. त्याच्यावर तो जाऊन बसला. समोरच सरोवर दिसतंय पण काही फांद्यानं त्याच्या थोड्या डोळ्याच्या समोर येत आहेत. म्हणून त्याने तो बसला आणि थोड्या फांद्या दूर करण्यासाठी एक एक फांदी एक एक पान काढून टाकतोय उजव्या हाताने खाली टाकतोय. आणि गंमत काय झाली, त्या खाली जिथे ते बिल्वदळ टाकत होता तिथे शिवलिंग होतं. म्हणजे आता बघा याची प्रदक्षिणा झाली आहे. याचं हर हर शिव शिव शब्द झालेत. आणि आता बिल्वदळ टाकतोय. एक 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 तोडतोय खाली टाकतोय. त्याला माहिती नाही आहे हे कसलं झाड आहे. त्याच्या वाटेत येत आहेत. त्याला डोळ्यांनी दिसत नाही म्हणून तो एक 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 दल टाकून खाली टाकतोय. असं झाले. त्यात तम दाटले दारुण माझी बैसल्या व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावध शोधी. कानाडी म्हणजे कानापर्यंत असं बाण खेचलेला आहे आणि सावध शोधतोय काय आपल्याला काय मिळते. दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकत तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते. तिथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं शिवलिंग अनायसा होतं. आता हा सगळा योगायोगच आहे की नाही. हा सगळा योगायोग आहे. तिथे शिवलिंग असायला, तिथे हा जायला, तिथेही त्याच्या वाटेत फांद्या यायला आणि एक 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 पान खाली टाकतोय. त्यावरी बिल्वदळे पडत तेणे संतोषला अपर्णानाथ. तो पार्वतीपती त्यांनी संतुष्ट झाला. व्याधासी उपवास जागरण घडत सायास न करता अनायासे. काही कष्ट न करता त्याचा आता उपास झालाय, जागरण झालंय, नामस्मरण झालंय, बिल्वपूजन झालंय, सगळंच झालं. हे सगळं त्याचं आपोआप झालंय. हर हरचा अखंड जप सुरू होता. अनायसे उपास घडला. चाळा म्हणून बिल्वदळ टाकत होता. अजाणतपणाने केलेल्या या क्रियेचं सहजच पापक्षय होत चालला. आता तेवढ्यात त्याला हे त्याचं कशासाठी चाललंय, सावध शोधण्यासाठी. आता सगळं लक्ष त्या सरोवराकडे आणि लागलं की आवाज आला. एक हरिणी आली तिथे पाणी पिण्यासाठी. आणि मग काय झालं, एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ती गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी. एक हरिणी आली पाणी प्यायला. हरिणी आली. कशी होती, सुकुमार होती, तेजस्वी होती. कशाचं तेज होतं, गर्भाचं तेज तिच्यावर चढलेलं होतं. अशी ती हरिणी तिथे आली. तिने लांबनच पाहिलं. जसं ह्यानी तिला पाहिलं तिने त्याच्या आधीच याला पाहिलं होतं. पण त्या मुक्या प्राण्यांना सुद्धा तेवढी जाणीव असते. त्यामुळे तिलाही कळलं होतं इथे कोणीतरी एक शिकारी बसलेला आहे. व्याध तिने लक्षीला दुरून कृतांत वन परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखोनी हरिणी बोलत असे.
तिने पाहिलं यांनी बाण अगदी आता रोखलेला आहे, कानाडी लावून असा रोखलेला आहे. आणि ती म्हणते आता बोलायला लागली आणि मनुष्यवाणीने बोलायला लागली. बरं का, हरिणी तिच्या भाषेत नाही, मनुष्यवाणीने बोलायला लागली आहे. म्हणे, महापुरुषा अन्याया विण का मजवरी लाविला बाण. मी काही तुझा अन्याय केला नाही, मी तुझी काही गुन्हा केलेला नाहीये, का माझ्यावर बाण सोडतोस. मी तर हरिणी आहे गर्भिण, वध तुवा न करावा. उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान, वधिता दोष तुझ दारुण. एक रथभरी जीव वधिता सान, तरी एक बस्त वधियेला. तू जर का माझ्या गर्भाचा वध केलास, मी गर्भिणी आहे, मी मृत्यू पावले तर माझा गर्भही जाणार आहे. आणि शतबस्त वधिता एक, वृषभ हत्येचे पातक. असे 100 हरणाची जर का पिल्ल मारली तर एक मोठा बैल मारल्याचं पातक असतं. शतवृषभते वधिता, शतवृषभते गोहत्या एक. असे 100 बैल मारले तर एक गोहत्येचं पाप घडतं. अशा 100 गोहत्या केल्या तर एक ब्राह्मण हत्या केल्याचं पातक लागतं. 100 ब्राह्मण मारले तर एक स्त्री मारल्याचं पातक लागतं. आणि अशा 100 स्त्रिया मारल्या तर एका गर्भिणीला मारल्याचं पातक लागतं. आणि मग गुरुहत्येचं पातक लागतं. आणि त्याच्यापेक्षा गर्भिणीला मारल्याचं पाप अतिशय मोठं आहे. आता तू ते मला मारू नकोस बरं का. म्हणून तरी अन्याय नसता ये अबसरी, मज मारीसी का वनांतरी. व्याध म्हणे कुटुंब घरी, उपवासी वाट पाहतो. तिने हे सगळं सांगितलं की तुला एवढं एवढं पातक लागेल, म्हणून मला मारू नको, माझा काही अपराधही नाहीये. आता व्याध म्हणतं की बरोबर आहे तुझं, पण माझंही कुटुंब घरी उपाशी आहे ना, माझंही घरी उपाशी आहे. मीही आजी निराहार, अन्न नाहीच अणुमात्र, मी काहीच खाल्लं नाही, मी अगदी निराहारी आहे. परी मृगी होऊन सुंदर, गोष्टी वदसी शास्त्राच्या. तू अगं हरणी आहेस आणि काय तुला एवढं कसं काय माहिती, किती बस्तन, किती ब्रह्महत्या आणि किती वृषभ हत्या, गोहत्या, गुरुहत्या, गर्भिणी हत्या, हे तुला सगळं कसं काय माहिती. माझं आश्चर्य वाटते पोटी, नरा आयुष्या सांगशी गोष्टी. माणसासारखं बोलतेस, तुझं देखोन या दृष्टी दया हृदयी उपजत असे. तेव्हा ती सांगते की मी कोण आहे. ती म्हणते, समुद्र मंथनातून जेव्हा 14 रत्न निघाली ना, त्याच्या समवेत जी अप्सरा उत्पन्न झाली ती मी आहे. समुद्र मंथनातनं जी अप्सरा निर्माण झाली ती मी आहे. पण मी पूर्वी चांगली होते, खरं खूप चांगली होते, पण तारुण्याचा सौंदर्याचा मला इतका मद चढला आणि मदोन्मत्त होऊन सगळ्या चांगल्या गोष्टी मी एक 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 करत टाकून दिल्या. मी खरं पूर्वी शिवार्चन करत होते, शिवभजन करत होते, पण तेही मी सगळं टाकून दिलं. अमृतपान करत होते, ते टाकून मी मद्यप्राशन करायला लागले आणि एका दुष्ट अशा राक्षसाच्या नादी लागले, त्याच्याशी रत झाले. आणि म्हणून मला हे सगळं वाईट. आणि मी कैलासावर जेव्हा गेले होते तेव्हा साक्षात शिवशंकराने मला शाप दिला की तू पापिणी आहेस. मृत्यूलोकी जेव्हा तू जाशील तेव्हा तू मृगी होशील आणि तुझ्या ज्या 2 सख्या आहेत तुझ्या बरोबर त्या पण हरिणी होतील असं म्हटलेलं आहे. तेव्हा मी त्याला पुन्हा वंदन केलं. तेव्हा तो मला शिवशंकर म्हणाला की तुला उशाप देतो की 12 वर्षांनी तुला तुझं मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. भोळा चक्रवर्ती दयाळ, उशाप वदला फेन धवल. 12 वर्षे भरता तत्काळ, पावाल माझी या पदाते. त्यामुळे 12 वर्षांनी तुला नक्की पुन्हा तुझं पूर्वीचं रूप मिळणार आहे असं मला उशाप मिळालेला आहे. आता तुला सांगू का, माझा प्रसूती काळ जवळ आलेला आहे आणि मी आता, तू मला मारतोयस अगदी बरोबर आहे, तुझी पण म्हणजे तुझा परिवार उपावाशी आहे, हे सगळं मला मान्य आहे, तुझा व्यवसाय आहे, तू मला मार, पण माझ्या पिल्लाला नको मारूस. मी पिल्लाला जन्म देऊन लगेच परत येते, अगदी माझे घटका भरलेली आहे, मी बाळाला जन्म देऊन येते. तेव्हा हा व्याध म्हणाला, कशावरनं तू नक्की आहे, तुम्ही प्राणी फार फसवता, तू नक्की कशावरनं परत येशील. त्यामुळे ती म्हणते, ऐशी मृगी बोलली सावचित्त, त्यावरी व्याध काय बोलत, तू गोड बोलसी यथार्थ, परी विश्वास मज न वाटे. ती म्हणते, नाही नाही रे, मी नक्की येईन. आता नक्की येईन म्हणताना आधी तर तिने सगळं सांगितलंच होतं, आता ती काय सांगते, मी जर का आले नाही तर मला कुठली कुठली पापं लागतील हे सांगते तुला, आणि त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. महापातकं मला लागतील, किती प्रकारची आहेत बघा. आता महापातकं आपल्यासाठी सांगितली ना, त्या हरिणीने व्याधाला जरी सांगितली असेल तरी आपण ती लक्ष देऊन ऐकायचे की जो ब्राह्मण कुळात जन्म घेऊन वेदाध्ययन करत नाही, काही जण वेद विक्रय करतात.
वेद शिकवण्याचे सुद्धा पैसे घेतात त्यांना सुद्धा हे पाप लागतं. कृतघ्न, परपीडा देणारे, जे दान देत नाहीत, जे गुरुनिंदा करतात, जे रमा उमावराची निंदा करतात, ब्राह्मणाला दिलेलं दान परत घेतात किंवा यतिनिंदा करतात, मंदिरामध्ये स्त्री सहवास करतात, अशा सगळ्यांना ही महापातकं लागतात. किंवा जो राजा प्रजा पीडन करतो, साधूंना छळतो, ज्या स्त्रिया व्रत नियम करत नाहीत किंवा पुरुष कुरूप म्हणून त्यागतात, अशा सगळ्यांना काय काय पाप लागतात ते सगळं तिने सांगितलंय. आपल्या पतीला टाकून देणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना पुढच्या जन्मी त्या बालविधवा होतात, जार कर्म करतात, त्या वारांगना होतात, सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन, तो अत्यंत भिकारी होऊन दारोदार हिंडत असे अनेक अपराध आणि त्यांची फळं सांगितलेली आहेत. कशामुळे शिरा आखडतात, कशामुळे कोड येतं, कशामुळे काय, हे सगळं त्या हरिणीने या व्याधाला सगळं सांगितलेलं आहे. आणि मी जर का वचन दिल्याप्रमाणे परत आले नाही तर ही सगळी महापातकं माझ्या माथी लागतील, याच्यावर तू विश्वास ठेव. आता तो म्हणतो तुला एवढं कसं माहिती, एवढं कुठली शास्त्र तू सांगतेस. तेव्हा ती म्हणते की हो, पण मी नक्की परत येईन. मृगी म्हणे व्याधा लागून, जरी मी न ये परतो न, तरीही महत्पापे संपूर्ण माझ्या माथ्या बळसवतं. बरं ठीक आहे म्हणलं, आता विश्वास ठेवतो तुझ्यावर, तू जा. असं म्हणेपर्यंत हे सगळा संवाद होईपर्यंत रात्रीचा 1 प्रहर लोटलेला आहे. 1 प्रहर झाला. हे मिथ्या गोष्ट होय साचार, तरी घडव शिवपूजेचा अपहार. म्हणे पतिव्रते जाई आता तू जा, सत्वर येई निशासरता, पण ये बर का नक्की परत. हरिणी म्हणे शिवपदाशी तत्वता, पुण्यवंता जाशील. आणि हरिणी पण त्याला आशीर्वाद देते आणि जाते. व्याधानी परवानगी दिली, अनुमती दिल्यावर हरिणी पाणी पिऊन निघून गेली. तेव्हा अर्धी रात्र 1 प्रहर उलटला होता. आता इकडे ह्याचा परत उद्योग सुरू झाला. ती येईल म्हणली, तिची वाट बघतोय, पण तोंडाने शिव शिव हर हर सुरूच आहे याचं, व्याधाचं. हरिणीच्या मुखातून शास्त्रवचन ऐकता ऐकता त्याला सहजच जागरण सुद्धा घडलं होतं. आता तेवढ्यात पुन्हा दुसरा आवाज आला आणि दुसरी हरिणी आली आणि ती म्हणते, तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषाक्रांत, व्याधे बाण ओढिता त्वरित, करुणा भाकी हरिणी ते. ती म्हणते की आता त्याने पण पुन्हा तिच्यावर बाण मारला. तेव्हा ती म्हणते, महाक्षत्रिय आपण म्हणवित, समरांगणी मागे पळत, वृत्ती हरी सीमा लोटित, ग्रंथ निंदित महापुरुषांचे. आता ती काय म्हणते बघा, ती काय म्हणते की जिथे जो कोणी, आता ती पण सगळी शास्त्र वचन सांगा. दुसरी हरिणी आहे ना, ती पण मनुष्यवाणीने बोलायला लागली बरं का. आणि ती म्हणते की जो कोणी तलाव, विहिरी, सरोवर, देवालयांचा ध्वंस करेल किंवा गुरुनिंदा करेल, मद्यपान करेल, दुराचारी असेल, त्याची सगळी पातकं माझ्या माथी येतील, जर का मी वचनाप्रमाणे परत आले नाही तर. मी जाते, कारण माझी पिल्लं उपाशी आहेत. आता ही पहिली होती ती प्रसूत होण्यासाठी गेली. आता ही म्हणते की माझ्या पिल्लाला मी स्तनपान देऊन येते, असं तिने सांगितलेलं आहे. आता ती पण काय सांगते की देवालयी करी भोजन, तरी ये जन्मी होय क्षीण, पृथ्वीपतीची निंदा करिता जाण, उदरी मंदाग्नी होयच. जो कोणी देवळामध्ये भोजन करतो तो ह्या जन्मामध्ये क्षीण होतो. पृथ्वीपतीची जो निंदा करतो त्याला मंदाग्नी होतो, म्हणजे त्याला अग्निमांद्य होतं, भूक लागत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. दोघी स्त्रिया करून एकीचेच राखी जो मन, तो गोचिड होय जाण, सारमेय शरीरी. एखाद्या पुरुषाने 2 स्त्रियांशी विवाह केला आणि एकीचंच मन राखलं तर तो पुढच्या जन्मी गोचिड होतो, कुत्र्याच्या अंगावरचा. काय म्हणजे किती तिने सांगितलंय. विप्र श्राद्धी जेवून स्त्री भोग करीते दिनी, तो श्वान सुकर योनी, उपजेल निसंशये. म्हणजे श्राद्ध भोजन झाल्यानंतर स्त्री सहवास करायचा नसतो. असं केला तर तो पुढच्या जन्मी कुत्रा किंवा डुक्कर होईल असं म्हटलेलं आहे. उपजेल निसंशय. आता केवढा शास्त्रार्थ सांगते. सगळा मी इथे आता सांगणार नाहीये, पण थोडक्यात सांगते. देवद्वारीचे तरुवर, अश्वत्थादी वृक्ष साचार, तोडिता पांगुळ होय निर्धार, भिक्षा न मिळे हिंडत. देवालयातली झाडं तोडायची नाहीयेत. त्यामुळे पिंपळासारखे वृक्ष खरं तर तोडायचे नाहीयेत. असं झालं तर पुढच्या जन्मी भिक्षा मागावी लागते. ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेदी कदा धन. ब्राह्मणाला देतो देतो म्हणून जर का धन दिलं नाही
तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी. जो ब्राह्मणाला दान देतो म्हणतो आणि देत नाही, त्याला ह्या जन्मी अन्न अन्न करत दारोदारी हिंडावं लागतं. जो पिढी माता पित्यास त्याचा सर्वदा होई कार्यनाश. एकासी भजे निंदी सर्व देवास, तरी एकची पुत्र तयासी. तर त्याला एकच पुत्र होता, असं खूप पुष्कळ सांगितलेलं आहे. आता दुसरी हरणी म्हणतीये की मला म्हणजे पहिली हरिणी प्रसूत व्हायला गेली आहे, दुसरी हरणी म्हणते की माझी आता कामवासना अनावर झाली, माझ्या पतीला कामभोग देऊन मी परत येते. आता तिने जे सांगितले शास्त्र वचन, त्या ज्ञानामुळे तो व्याध अगदी चकित होतो आणि तिला म्हणतोय बर ठीक आहे, तू नक्की येशील ना, सत्व सांभाळायला सांगतो. तेव्हा ती हरणी जाते. मग आता ती हरणी पण गेली. आता दोघी गेलेल्या ह्याच्यावर विश्वास ठेवलाय. रात्रीचे 2 प्रहर संपले. एक प्रहर पहिली हरणी प्रसूत होण्यासाठी गेली, दुसरी हरणी कामवासना शमवण्यासाठी गेलेली आहे. आता परत तो शांत बसलाय, पुन्हा त्याचा जप सुरू आहे, हर हर शिव शिव सुरू आहे. तिसरा प्रहर लोटलेला आहे. तेवढ्या त्या सरोवरावर एक मृग आलाय, हरिण आलाय जलपानासाठी. आणि जेव्हा त्या व्याधाने बाण रोखला तेव्हा तो मनुष्यवाणीने बोलायला लागला. काय म्हणायला लागला तोही सगळा शास्त्रार्थ सांग. आणि तिघांचे शास्त्रार्थ वेगवेगळे आहेत बरं का, पुन्हा पुन्हा तेच नाही बोलत आहेत. तो सांगतोय विप्र आहार बहुजैवती, त्यासी जो हसे दुर्मती, त्याचे मुखी अहोचक्र रोग निश्चिती, न सोडती जन्मवरी. ब्राह्मणाला जेवायला बोलवायचं आणि ब्राह्मणाला भोजन दिल्यामुळे आपल्याला खरं पुण्य लागतं. पण ब्राह्मण जेवत असताना जो म्हणतो की अरे केवढं जेवतायत हे, असं म्हणू नये. खरं जेवायला भोजनाला तुम्ही बोलवले ना, त्यामुळे विप्र आहार बहुजेविती, त्यासी हसे जो दुर्मती, त्याचे मुखी अहोचक्र रोग अनिश्चिती, न सोडती. त्याला सारखे तोंडाचे रोग होतात. एक गो विक्रय करती, एक कन्या विक्रय अर्जिती, ते नर मार्जार मस्त होती, बाळे भक्षिती आपुले. जे गोविक्रय करतात, गायी विकतात, त्यांना पुढच्या जन्मी ते मांजरं होतात आणि आपलीच पिल्लं आपण भक्षण करतात. म्हणजे किती सांगितलंय. म्हणजे खरंच याच्यामध्ये संपूर्ण शास्त्रार्थ आलेला आहे. आपल्याला काय काय अगदी साधे साधे रोग सुद्धा त्याच्यात सांगितलेले आहेत. मागच्या जन्मी तुम्ही काय पातक केले आणि म्हणून तुम्हाला या जन्मी काय होतं. प्रासाद भंग लिंग भंग करती, देवाची उपाकरणे अलंकार चोरती, देव प्रतिष्ठा अभ्येरती, पंडुरोग होय. देवाची उपकरणं मूर्ती चोरणारे, देवालयाचं भंजन करणारे असे जे लोक आहेत त्यांना काय होतं, त्यांची देवप्रतिष्ठा अभ्येरी आणि त्यांना पंडुरोग होतं असंही म्हटलेलं आहे. जो सदा पितृदोष करी, जो ब्रह्मवृंदासी अभ्येरी, शिवकीर्तन एकात्रासे अंतरी, तरी पितृवीर्य नव्हेतो असं म्हटलेलं आहे. आता हा मृग आलेला आहे आणि हा एवढा शास्त्रार्थ सगळा सांगतोय. मृग सांगतो की मला सोड, कारण माझे सगळा परिवार आहे, माझं वाट बघतोय. मी जर ठरल्याप्रमाणे परत आलो नाही तर ही सगळी पापं माझ्या माथी लागतील असं बोलून तो तिथनं निघून गेला. मृगही आता 2 हरणी गेल्या, हा मृगही निघून गेला. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या वेदवचनांवर व्याध विचार करू लागला. आता व्याधाची अवस्था बदलली. आधी तुच्छतेने म्हणत होता, हे काय हर हर, हे काय शिव शिव, हे काय शास्त्रार्थ, हा काय उपवास, हे काय जागरण, असं म्हणणारा व्याध आता त्या शास्त्रवचनावर विचार करायला लागलाय. आणि आता एकीकडे मुखाने नामजप सुरूच होता. आता रात्रीच्या 4 प्रहराचं त्याला जागरण घडलंय, उपास घडलाय. हाताने बिल्वपत्र खुडून टाकतच होता. एवढ्यानेच त्याची 7 जन्माची पातकं नाहीशी झाली. एवढ्यानेच त्याची पातकं नाहीशी झाली. आता पहाट व्हायला आलेली आहे. पहाट व्हायला आलेली आहे. तिसरी हरणी येते आणि ती म्हणते, तिच्यावर पण हा बाण रोखतो. तेव्हा ती म्हणते की थांब जरा, मी बाळाला दूध पाजून येते, स्तन्य देऊन येते. ती जेव्हा येते तेव्हा खरं तर व्याधाला आनंद होता, आता हिला नक्कीच मारणार, आता या तिघांना सोडलंय, हिला नक्की मारणार. पण आता मारणार असं म्हणतो, पण तरी त्यालाच आता उत्सुकता वाटली, आता ही काय सांगते बघूया शास्त्रार्थ. कारण इंटरेस्ट वाढला ना. सुरुवातीला काही नकोच वाटत होतं, पहिल्यांदा त्याला हे सगळं तुच्छ वाटत होतं. आता ह्या तिघांचं ऐकल्यानंतर आता त्यालाच उत्सुकता वाटली आहे आणि तो म्हणतो ही काय शास्त्रार्थ सांगणार आहे, याची त्याला उत्सुकता लागायला लागली. मग आता ती म्हणते बघा, आता वेगवेगळे शास्त्रार्थ सांगतेय. देव ब्राह्मण देखो न, खालती न करीती कदा मान, निंदिती बोलती कठोर वचन, यम करचरण छेदित यांचे.
जो ब्राह्मणांचा सन्मान करत नाही, म्हणजे त्यांच्या समोर खाली मान करत नाही, म्हणजे उद्धटपणाने जो बोलतो, त्यांना कठोर वचन बोलतो, त्याला काय होतं, त्याचे यम यम काय करतो, त्याचे हात पाय तोडतं. आता पुढे आणखीन सांगितलंय, पुस्तक चोरते मुके होती, जे पुस्तकं चोरतात ते मुके होतील. रत्न चोरांचे नेत्र जातील, अत्यंत गर्वी ते महिष होती, पारधी निश्चिती शेन पक्षी. त्यामुळे कोणी ससाणे होतात, कोणाचे डोळे जातात, कोणी मुक होतं, असंही सांगितलंय. भिक्षेसी यतीश्वर आला, जो तेणे रीता दवडिला. आपल्या घरात आलेला अतिथीला जो विनमुख पाठवतो त्याला काय होतं, शिव त्यावरी जाण कोपला, संतती संपत्ती दग्ध होय. त्याची संतती संपत्ती नाहीशी होते, असं तिने एवढा सगळा शास्त्रार्थ सांगितलाय. थोडाच मी सांगितलं, याच्यापेक्षा अनेक आहेत, म्हणजे 25 श्लोक तरी सांगितले. आता ह्याला ही उत्सुकताच वाटायला लागली की काय आपल्याला काहीतरी नवीन मिळतंय ज्ञान. आता हे पण ती पण म्हणते की थांबा, मी माझ्या बाळांना दूध देऊन मी नक्की परत येते. हरणाचा सगळा परिवार, म्हणजे आता त्या 3 हरिणी आणि एक तो हरिण, हे सगळे गेलेले आणि आपापलं विहित कर्म करून वचन दिल्याप्रमाणे सगळे पहाटेच्या वेळेला परत आले. सगळे 4घही परत आले. पण परत आल्यावर काय झालं, व्याधाने लगेच बाण मारला का सगळ्यांना? खरं तर त्या आता सगळं सोपं होतं. आधी त्यांनी वचन तरी दिलं होतं, आता सगळं सोपं होतं व्याधासाठी. पण आता वेगळाच म्हणजे एक समस्या उद्भवली. आता सगळेजण म्हणायला लागले की आधी मला मार. हे 4घही म्हणजे 3 हरिणी आणि तो हरिण आणि आता झालेली पिल्लं, हे सगळेच आलेले, परिवार सगळा आलेला आहे. आणि आता जी पहिल्यांदा गेली ती हरिणी, वडील झाली प्रसूत. वडील म्हणजे मोठी जी हरिणी होती ती प्रसूत झाली. दुसरी पतीची कामना पूर्वीत, मृगराज म्हणे आता त्वरित, जाऊ चला व्याधापाशी. आता सगळे आले, मृग पाडसा सहित सर्वही, व्याधापाशी आली लवलाही. मृग म्हणे ते समयी, आधी मज वधी पारधी. आता मला आधी मारले, असं सगळं जण म्हणायला लागले. मृगी म्हणे हा नव्हे विधी, आम्ही जाऊ पतीच्या आधी. आता त्या हरिणी पण म्हणतेय की मला आधी मार, मला पतीच्या आधी मृत्यू हवाय. पाडसे म्हणती त्रिशुद्धी, आम्हाशी वधी पारधिया. आम्हाला जर आधी मारलंस तर तुला जास्त पुण्य लाभेल. आम्हाला, ती पिल्ल म्हणायला लागली, आत्ता नुकती जन्मलेली पिल्ल म्हणतात की आम्हाला आधी मार. त्यांची वचने ऐकतात ते क्षणी, व्याध सद्गदित झाला मनी, अश्रुधारा लोटल्या नयनी, लागे चरणी तयांच्या. तोच त्यांच्या पायावर डोकं ठेवायला लागला की काय तुम्ही आहात. बघा, हा व्याधामध्ये एका रात्रीमध्ये किती परिवर्तन झालं होतं. ज्याला ते शिवनाव सुद्धा आवडत नव्हतं आणि तो तुच्छतेने घेत होता, पण त्याला सगळं ऑटोमॅटिकली घडलं. प्रदक्षिणा झाली, उपवास झाला, जागरण झाला, नामस्मरण झालं, बिल्वदल पूजन झालं, सगळं घडलं आणि एवढा शास्त्रार्थ त्याला ऐकायला मिळाला. आता तो इतका सद्गतीत झालेला आहे की त्याच्या नयनातनं आता अश्रुधारा लोटलेल्या आहेत, लागे चरणी तयांच्या. मग आता काय करतोय तो, व्याध बोले प्रेमे करून, आता कधी मी शिवपदी पावेना. तो म्हणतोय की मला आता शिवपदापर्यंत पोचायचंय, आता मी इतका पावन झालेला आहे. आणि तो अकस्मात आले विमान, शिवगण बैसले त्यावरी. आणि तेवढं हे सगळं यांचा संवाद चाललाय. तो विमान आलं की शिवगणाकडनं विमान आलेलं आहे. आणि मग पुढे काय झालं, मृगे पावली दिव्य शरीर, ते विमान खाली उतरलं. हे सगळे जे हरणांचा जो परिवार होता त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालेलं आहे. सगळ्यांची शरीर, त्यांचा तो उशापाचा पण काळ झालाय, 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे व्याधाशी सुद्धा शास्त्र वचन संवाद झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आता त्यांना सगळ्यांना दिव्य शरीर प्राप्त झालेले. व्याध करी साष्टांग नमस्कार, मुखे म्हणे जय जय शिव शिव हर हर, तो शरीर भाव पालटला. तो मुखाने म्हणतोय, सगळा नमस्कार करतोय. आता त्याला आतून पूर्णपणाने अनुताप झालेला आहे. मुखातनं हे शब्द येत आहेत आणि त्याचा सुद्धा शरीर भाव पूर्ण पालटलाय. परिसी झगडता लोह होय सुवर्ण, तैसा व्याध दशमुख पंचवदन, शिवगणी बहुत प्रार्थून, दिव्य विमानी बैसगला. त्या विमानातनं शिवगण आले, शिवदूत आलेले आणि आता त्या सगळ्यांना बसवलेलं आहे. आणि ह्या व्याधाचं शरीर पूर्ण दिव्य शरीर झालेलं आहे. जसं परिसाला लोह लागतात सुवर्ण होतं, तसं या व्याधाचं या एका रात्रीमध्ये परिवर्तन झालंय.
आणि शिवगणांनी त्याला आदरपूर्वक त्या विमानामध्ये बसवलेले. मृगे पावली दिव्य शरीर, तीही विमानी आरुढली समग्र, व्याधाची स्तुती वारंवार, करीती सुरगण सर्वही. जो व्याध अगदी तुच्छ होता, निंद्य होता, पापी होता, आता सगळे देव सुद्धा त्याची स्तुती करतायत. आणि मग आता व्याध नेला शिवपदाप्रती, व्याधाची कुठे पोचला तो? शिवपदापर्यंत पोचला. तारामंडळी मृगे राहती, आणि आज सुद्धा तारामंडळामध्ये मृगाचं नक्षत्र आहे, मृग नक्षत्र आहे, व्याधाचा तारा तिथे दिसतो. अद्यापी गगनी झळकती, जन पाहती सर्व डोळा, असं म्हटलेलं आहे. आजही व्याधाचा तारा आहे. याच्यावरून आता आपण काय तात्पर्य काढायचं, आपण काय शिकायचं ह्याच्यातनं, की खरंच आहे, जाणता अजाणता जरी आपल्याकडनं पुण्यकृत्य काहीतरी चांगलं घडलं, अगदी चुकून, आता व्याधाने काही ठरवलेलं नव्हतं, काही त्याला शिव अगदी पूजनीय वगैरे काहीही नव्हता, सगळं हे नकळत घडलेलं आहे. पण नकळत सुद्धा आपल्याकडनं चांगलं कर्म घडलं तर त्याचं तत्काळ फळ मिळतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन होतं. हेच याच्यावरनं आपण बघतोय. सत्यवती हृदयरत्न खाणी, रसभरित बोलला लिंग पुराणी, ते सज्जन ऐकोत दिनरजनी, ब्रह्मानंदे करून या. असं हे शिवरात्रीचं व्रत आहे. मग शिवरात्रीला काय काय करायचं? तर हे उपवास करायचा, दिवसभर उपवास आहे, रात्री जागरण आहे, रात्री नृत्य करायचं असतं शिवासमोर. नृत्य, कारण नृत्य हे शिवाला अतिशय प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे तांडव नृत्य शिवाला अतिशय प्रिय आहे. पार्वतीचं नृत्य आहे ते लास्य नृत्य आहे. त्यामुळे हा सगळा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि रात्र आहे ती पूर्ण शिवभजनामध्ये, शिवकीर्तनामध्ये, बिल्वदल पूजनामध्ये, नामस्मरणामध्ये, जागरणामध्ये करायचे. आणि मग हे पठण करती सावचित्त, धन्य पुण्यवंत नरतेची. आता काय करायचे? कुणाला हे भाग्य मिळत नाही आणि कुणाला हे भाग्य मिळतं. सज्जन श्रोते निर्जर सत्य, प्राशन करोत शिवलीलामृत. जे सज्जन आहेत, श्रोते उत्तम आहेत, निर्जर सत्य, म्हणजे आता आपण इथे जे बसलेलो आहोत आपण सगळे सज्जन श्रोते, आपण कान देऊन ऐकतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांना नुसतं ह्या शिवलीलामृताचं नुसतं श्रवण केलं तरी सुद्धा लाभ होणारे, पातक सगळी दग्ध होणार आहेत. जे हे पठण करती सावचित्त, आणि ह्याचं जे पठण करतात अध्यायाचं, आता तर आपण अगदी थोडक्यात हे सगळं पाहिलं, पण ह्याचं खरोखर पूर्ण पठण केलं, त्याच्यातला आनंद घेतला, त्याच्यातली कथा तर आपल्याला समजली, आता आनंद घेत त्याच्यातलं शब्दांचं सौंदर्य बघत जर हे केलं तर निश्चितच. पण हे कुणाला शक्य नाहीये. निंदक असुर कुतर्की बहुत, त्यासी प्राप्त कैसे, हे त्यांना हे शक्य नाहीये. आता शेवट करताना म्हटलेलं आहे, कैलासनाथ ब्रह्मानंद, तयांचे पद कल्हार सुगंध, तेथे श्रीधर अभंग षटपद, रुंजी घालित शिवनामे. असा हा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, द्वितीयाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या अध्यायामध्ये आपण बिल्वपत्राचं महात्म्य पाहिलं. त्या बिल्वदलावर तो योगायोगाने बसला, योगायोगाने पानं खाली टाकली, योगायोगाने तिथे पिंडी होती, शिवपिंडी होती. हे सगळं त्याचं चुकून घडलेलं, खरं ठरवून नाही, चुकून घडलेले. पण त्या बिल्वदलाचं फार मोठं महत्त्व आहे. त्या बिल्वाष्टकम काय आहे तेवढं आपण म्हणूया. एक दोन गोष्टी आणखीन बोलणार आहे, आधी बोलते वाटलं तर. शंकराला आवडणाऱ्या कुठल्या 5 गोष्टी आहेत बरं का. आता मी थोडा एक वेगळा श्लोक बोलते, त्याच्यामध्ये सुद्धा काव्यशास्त्र विनोद सांगितलेला आहे. म्हणजे बघा, आपल्याकडे मराठी वर्णमाला आहे, हो की नाही. मराठी आपण सगळ्यांना माहिती, अ आ इ ए आहे, हे स्वर आहेत, क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ळ, हे सगळं माहिती आपल्याला. याला वर्णमाला म्हणतात. आणि 5 वर्णाचं एक गट असतो. क गट आहे, च गट आहे, ट गट, ट गट, असे आपल्याला माहिती. आता मी आधी एक मंत्र किंवा एक श्लोक सांगते आणि त्याच्यातली गंमत आपण बघूया फक्त, आणि मग मी बिल्वाष्टक म्हणते आणि मग आपण समारोप करूया. एक असा मंत्र आहे, पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता, पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. परत सांगते, 3दा सांगणार आहे. काय काय शंकराला आवडतं? पिनाक, त्याचं पाणी, म्हणजे पिनाक धनुष्याचं नाव आहे पिनाक.
फणी, फणी म्हणजे नाग, फणीन, ज्याला फणा आहे तो फणीन. पिनाक आवडतं, धनुष्यप्रिय आहे, फणी आहे. बालेंदू आहे, कपाळावर चंद्रकोर आहे. कोर म्हणजे पूर्ण चंद्र नाहीये, बाल इंदू आहे, हो की नाही, चंद्रकोर आहे. पिनाक, फणी, बालेंदू. भस्म लावलेलं आहे सर्वांगाला, भस्म. आणि मस्तकातून कोण वाहतीये? मंदाकिनी. समजतंय ना? पिनाक, फणी, बालेंदू, भस्म, मंदाकिनी, युता, या सगळ्यांनी युक्त असलेली ही जी शंकराची मूर्ती आहे ती कशी आहे? पवर्ग रचिता मूर्ती, अपवर्ग प्रदायिनी. याच्यामध्ये आता अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे स्वर्ग किंवा मुक्ती, मोक्ष. अपवर्ग देणारी ही मूर्ती कशी आहे? ती आहे अपवर्ग देणारी असली तरी ती आहे पवर्ग रचिता मूर्ती. त्याच्यामध्ये सगळे प चे शब्द आलेले. कुठले प चे शब्द? परत बघूया. पिनाक प आहे, फणी फ आहे, बालेंदू ब आहे, भस्म भ आहे आणि मंदाकिनी म. प फ ब भ म यांनी युक्त असलेली ही मूर्ती अपवर्ग देणारी आहे. पवर्गाची असली तरी अपवर्ग देणार आहे, असं हे ह्याच्यामध्ये काय श्लेष केलेलं आहे. आणि त्याच्यामधला एक गोडवा आहे. म्हणजे सुभाषितकारांचं हे वैभव आहे खरं म्हटलं तर. अशा या शंकराच्या अनेक लीला, अनेक स्तोत्र, अनेक कथा आपण पुढच्या 5 दिवसामध्ये बघणार आहोत. आज मात्र बिल्वाष्टक म्हणूया, शेवटचे 2 मंत्र म्हणूया आणि आज समारोप करूया. त्यामुळे आजच्या कथा आवडल्या का नाही तुम्हाला? तर निश्चितच आवडल्या असतील. शंकराच्या कथा आहेत. आता बिल्वाष्टक म्हणून आपण समारोप करूया. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रै कोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुध्यन्ति सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम् शालिग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यम् एकबिल्वं शिवार्पणम् सालग्रामेषु विप्रेषु तटाके वनकूपयोः यज्ञकोटिसहस्राणाम् एकबिल्वं शिवार्पणम् दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम् लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणम् एकञ्च बिल्वपत्रञ्च कोटियज्ञफलं लभेत् महादेवस्य पूजार्थे एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम् मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विश्वरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् काशीक्षेत्रनिवासञ्च कालभैरवदर्शनं गयाप्रयागे 2 दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम् एकबिल्वं शिवार्पणम् एकबिल्वं शिवार्पणम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. शेवटचा श्लोक म्हणूया. ॐ त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ नमः शिवाय. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि तादृशाय नमो नमः. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. पार्वतीपते हर हर महादेव. धन्यवाद.